नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे आणि ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला स्टेप बाय स्टेप फक्त तुम्ही 5 मिनिटांमध्ये तुमची ई-के-वाय-सी तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरही करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला पूर्ण पाहायचा आहे आणि स्वतःची ई-के-वाय-सी तुम्ही स्वतःही करू शकता. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला महिलेचा आधार नंबर मोबाईलशी लिंक असणं आवश्यक आहे. आधार कार्ड लागणार आहे आणि महिला जर विवाहित असेल तर तिच्या पतीचं आधार कार्ड आणि त्याला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. महिला जर अविवाहित असेल तर तिचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि वडिलांचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तर ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं नवीन नोटिफिकेशन पाहायला मिळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ई-के-वाय-सीचा फॉर्म ओपन होईल. यामध्ये लाभार्थी आधार कार्ड क्रमांक म्हणजे महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला ही सर्व माहिती वाचून मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता आपण सर्वप्रथम महिलेचा आधार नंबर टाकून घेऊ, कॅप्चा कोड टाकून घेऊ. इथं पाहू शकता आपण लाभार्थी आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा कोड जसा आहे तसा टाकलेला आहे आणि खालील जे दिले आहे मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधार प्रमाणीकरण करण्यासाठी सहमत आहे. हे सर्व वाचून तुम्हाला सहमत आहे यावरती टिक करून ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि ओ-टी-पी टाकून सबमिट करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी टाकण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. ओ-टी-पी टाकून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाका असा तुम्हाला ऑप्शन दाखवणार आहे. महिला जर अविवाहित असेल तर तिला वडिलाचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. महिला जर विवाहित असेल तर तिच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा कोड टाकून हे सर्व वाचून मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपण या महिलेच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा कोड टाकलेला आहे. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला. खाली हे सर्व आपण वाचलेलं आहे आणि मी सहमत आहे या पर्यायावरती टिक मार्क तुम्हाला करायचं आहे. हे सर्व वाचून घेतल्यानंतर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पतीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर ओ-टी-पी पाठवलेला आहे. तुम्ही पाहू शकता ओ-टी-पी आधार लिंक मोबाईल नंबरवर पाठवला आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. याच्यासाठीही 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. ओ-टी-पी टाकलेला आहे. आपण सबमिट करा या पर्यायावरती तुम्हाला परत क्लिक करायचं आहे. सबमिट करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा एक ऑप्शन दिसणार आहे. यामध्ये वडिलांचं पतीचं नाव ऑटोमॅटिक आधार कार्डवरील येणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे. म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी कुठली आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग अशा वेगवेगळ्या जाती आहेत. तुमची जी कास्ट असेल ती निवडायची आहे. इथं सर्वसामान्य कास्ट मी निवडून घेतो. त्यानंतर 1 नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकता. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ किंवा स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथं होय करायचं आहे. इथं कन्फ्युजन होतं लोकांचं. त्यामुळं इथं काय करायचं आहे, इथं विचारलं आहे की तुमच्या याच्यामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का? असं घेत नाहीत असं विचारलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला होय करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे, माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित, 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. यालाही तुम्हाला होय करायचं आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला चेक बॉक्सला टिक करायचं आहे. 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी आहे. खोटी आढळल्यास माझ्यावर कारवाई करण्यात यावी. याला टिक करून सबमिट या पर्यायावर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून म्हणजेच तुम्हाला काय विचारलेलं आहे, सरकारी नोकरीत नाहीत, कोणत्याही सरकारी मंडळ उपक्रमात नाहीत आणि पेन्शनही घेत नाहीत, तर तुम्हाला होय निवडायचं आहे. इथं अगोदरच नकारार्थी विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथं होय निवडायचं आहे. पण जर घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे किंवा पेन्शन घेत आहे, तर उत्तर तुम्हाला नाही द्यायचं आहे. तर इथं कन्फ्युजन होत असेल तर नीट तुम्ही समजून घेऊ शकता. पतीचं नाव आलेलं आहे. आपण कास्ट कॅटेगरी निवडलेली आहे.
त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी कर्मचारी नाही, नोकरदार नाही, या लाभ घेत नाहीत. हे होय केलेलं आहे. ते मला होय करायचं आहे. त्यानंतर इथं 1 आणि 2 मधली माहिती खरी आहे, याला टिक मार्क करून सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे या महिलेची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. आता आपण त्याच महिलेचा परत आधार नंबर टाकून चेक करूयात, की काय दाखवते. म्हणजे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, की त्या महिलेचं ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही. इथं परत आपण लाभार्थी क्रमांक टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. मी सहमत आहे यावरती टिक करून ओ-टी-पी पाठवला आहे. तुम्ही पाहू शकता या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे या महिलेची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे फक्त तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करू शकता. के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्या बहिणींसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा.